होते पन्हाळजी मालवडे संघाचे. अति सुरेख गोलंदाज आहे तो रुपेश टू रवी असा मार असेल. रवीने मात्र फिरकाम दिलाय चेंडू परत सुरक्षित रक्षण. एक धावसंख्या पण दुसऱ्या धावकीचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या असेल पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या होते 3 या अंकावरती बिनबाद 3. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज रनवे होती रुपेश टू रवी असा मारा असेल. एक सुरेख गोलनी करतो तो रुपेश. सुरेख गोल सरळ चेंडू एसटीच्या हातामध्ये विसावला. एका निर्धाव चेंडू सांगता आले. 1.5 रुपयाचे चेंडू सांगता आले. धावसंख्येमध्ये स्थिरावले गेले 3 या अंकावरती. एक सुरेख टीम आहे ती सवणस सडोळे संघ आणि सवणस रांगले दोन्ही तुल्यबल संघ. कोण जिंकेल कोण आहे सांगता येत नाही. पुन्हा कोणत्या मार्गावर सज्ज असेल तो रुपेश. आणि मात्र सुरेख झेल घेतला आणि धाव बाद होतोय तो. रवी मात्र झेलबाद झाला आणि तंबूच्या आश्रयाला परततोय तो रवी. संघाची धावसंख्या होते 1-3 अशी धावसंख्या. सुरेख जकडून ठेवलाय तो आपल्या गोलूंच्या माध्यमातून रुपेशने सवणस रांगलोर संघाला. की मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती असा रुपेश गोलच्या मार्कवर सज्ज आहे. खूपच चांगल्या पद्धतीने जखडून ठेवलंय. पण प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवणं हे गोलंदाजी शस्त्र असतं आणि त्या शस्त्राच्या आधारावर आपला संघ विजय प्राप्त करू शकतो. आता मात्र सज्ज झालाय तो रुपेश टू. देवेंद्र माझा फिरकाम दिला. प्रवीण मात्र सुरेख असा प्रयत्न केला होता. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू निष्ठून गेला आणि चेंडू गेला सीमा आरिषा पार. 4 धावांसाठी दणदणीत कणकणीत चौकार आणि या चौकार संघ धावसंख्या होते 7 या अंकावरती. प्रयत्न मात्र सुरेख केला होता. प्रयत्नांती परमेश्वर मागच्या सामन्यामध्ये अनेक सुरेख झेल घेतला होता. वाऱ्याच्या गतीने धावून एक सुरेख झेल घेतला होता प्रवीणने. आता मात्र प्रयत्न फसला आहे. संघाची धावसंख्या होते 7 या अंकावरती 1 गडी बाद 7. पुन्हा एकदा सज्ज झाला तो रुपेश टू देवेंद्र असा मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 7 या अंकावरती. पहिल्या षटकाची समज संघ धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. मित्रांनो कोणतीही चर्चा करू नका. त्वरित सामन्याला सुरुवात करा. आता मात्र वैयक्तिक कोड्यातील पहिले संघाकडून दुसरे टाकणे सज्ज झाला तो विलास. पंचदंडित करता बाहेरच्या रूम धावसंख्या मिळते आव्हान संघात धावसंख्या 8 या अंकावरती. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्ज झाले गोलूंच्या रनवेवरती विलास टू आवी असा मार असेल. पाहूया की सवणस रांगलोर संघ किती धावांचा डोंगर उभा करतोय. पुन्हा सज्ज झालाय तो गोलंदाज विलास. चेंडू मात्र सरळ मिडविकेट क्षेत्रीच्या हातामध्ये आणि दुसरे विकेटचा पतन दुसरा हादरा बसतोय सवणस रांगलोडे संघाला. आवीच्या रूपामध्ये आवी मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. सुरेख झेल घेतला टिपला क्षेत्ररक्षाने दुसरा हादरा बसतोय 8 अंकावरती. की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पण होतंय. कारण क्रिकेट हा सांघिक केला प्रत्येक खेळाडूचं महत्त्वपूर्ण योगदान असतं ना. सांघिक पद्धतीचा खेळ आहे. प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे आणि त्या योगदानातून आपला संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज विलास. हवेची दाबून सूरज स्ट्राईक रेनला नॉन स्ट्राईकला तो देवा. आता मात्र गोलंदाज रणवरती सज्ज झालाय तो विलास.
पाहूया काय होते, काय घडते, काय बिघडते. विलास टू एक धावसंख्या सहज पूर्ण एक संघ धावसंख्या भेटते 9 अंकावरती. सुरेश मात्र फायलिंग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, पण ते सुरक्षित रक्षण केले क्षेत्ररक्षकाने. अनेक धावसंख्या समाधान मानावं लागलं सूरजला. आता मात्र स्ट्राईक नाही तर जेव्हा नॉन स्ट्राईकला तर सूरज या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या भेटते 9 अंकावरती. 2 गडी बाद 9. आता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारले हे चेंडू. एक धावसंख्या पूर्ण, दुसरा धावसंख्या प्रयत्न, दुसरी धावसंख्या पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट असे संघाची धावसंख्या भेटते 11 अंकावरती. 2 गडी बाद 11 धावसंख्या चालू असताना सवनस रांगलेवाडी विपक्ष सवनस सडेवाडी दोन्ही संघ एकाच गावचे. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 11 अंकावरती. चेंडू मारण्याचा प्रयत्न होतो परंतु हलक्यात मारला. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू येतो. एक धावसंख्या पूर्ण, दुसरा धावकीचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट असे संघाची धावसंख्या पोहोचते 13 अंकावरती. एकेरी दोन्ही धाव घेत संघाला धावतो पुढे सरसावला जातो 13 अंक. 2 गडी बाद 13. आता मग या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक संघाच्या धावसंख्येमध्ये 2 गडी बाद 13 धावसंख्या. विलास टू देव असा मारा असेल. पुढील चेंडू पुन्हा सरळ निर्धाव चेंडू सांगता चेंडू मात्र एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसाव गेला. फसवा चेंडू टाकला तो विलासने आणि या षटकातील अंतिम चेंडू धावसंख्येने स्थिरावले गेले 13 अंकावरती. या सामन्यातील शेवटचा चेंडू असेल षटकामधला शेवटचा चेंडू. विलास टू देव असा मारा असेल. मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावसंख्या पूर्ण संघाच्या धावसंख्येमध्ये 14 अंकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावसंख्येचं आव्हान असेल सवनस रांगलेवाडी या संघासमोर. पुढील होणार सामना असेल होडकार दत्तवाडी विपक्ष MKCC तलगार. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी येण्याचं आहे. कोणत्याही विरेचा विलंब लावता आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच सवनस सडेवाला विनंती करतो की आपण आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या विरेचा विलंब लावता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि सवनस रांगेवाडी संघाने आपले त्वरित सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. सवनस सडेवाल संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ते सवनस रांगेवाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल होडकार दत्तवाडी विपक्ष MKCC तलगार. दोन्ही संघाचे संघ नायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. कोणत्या वेळेचा विलंब लावता आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. होडकार दत्तवाडी विपक्ष MKCC तलगार. दोन्ही संघाचे संघ नायकांना विनंती करतो आपण टॉस कव्हर्समध्ये यायचं आहे आणि त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. सवनस सडेवाल संघाला विनंती करतो कोणतीही चर्चा करू नको, त्वरित सामना चालू करायचा आहे. ह्याच्यातून जिंकेल तर ह्याच्याशी आहे ना बॅटिंग काय घेतले होडकार दत्तवाडी संघाने नाणेफेकीचे कवच जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि MKC तलगडे संघाला क्षेत्ररक्षण ते 5 रन घ्यायचं आहे.
सडईला विनंती करतो, कोणते चर्चा करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या विरेचा विलंब लावू नका, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सौनस रांगडे संघाचे सलामीचे फलंदाज, सौनस रांगडे संघ सलामी फलंदाज संदेश आणि विश्वास हे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. सौनस सडवे संघाला विनंती आहे, आपण कुठलीही चर्चा करून थोडीच सामना, आपल्याला टायमिंग खूप कमी आहे. या कमी टायमिंगमध्ये आपला सामना पार पडायचा आहे. हा सामना संपल्यानंतर होडकार दत्तावडे आणि MKCC तलगर यांच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाने सज्ज राहायचा आहे आणि होडकार दत्तावडे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि MKC तलगर संघाला क्षेत्ररक्षण करण्याचे पाचारण केलं आहे. आता मात्र स्ट्रायकर यांना देवेंद्र नाव स्ट्रायकला येतो, गोली मार्क होत आहे देवेंद्र, सलामीचे फलंदाज विश्वास आणि संदेश. स्ट्रायकला येतो विश्वास, नॉन स्ट्रायकला येतो संदेश. विश्वास आणि संदेश सलामीची जोडी मैदानात दाखल. सौनस सडवे संघाचा सलामीचा आहे ना ते बघ, मी बघ काढलं त्याच्यामध्ये. हे बघ, इकडची ही आहे, तिकडची ही आहे. आपल्याला जॉईंट सर्व लिहिलेलं आहे. आता बघ, त्याच्यातून कोण आला, हा बघ, हा बघ, त्याच्यातून आमची आली बघ. आणि इथून जो होता ओळखाड दत्तावडी येईल ती हां. तुमच्याशी येणार किंवा म्हणजे कोणी येईल कोणी येईल ते. तलगर तलगर किंवा सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू टाकण्यास सज्ज, हलक्या हाताने मारायचा कार्पेट उतरणे खेळून केलेला चेंडू, एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न, अशा दुसरी धावसंख्या पूर्ण केली आणि सौनस सडवे संघ धावसंख्या पोहोचते. बिनबाद 2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज देवेंद्र. देवेंद्र तू विश्वासाचा मारा असेल, हाय बॉय. आपलं काय हो? बॅटिंग सडीवरच आहे ना. बॅटिंग करते ते सगळे. सौनस सडवे संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये विश्व आणि संदेश. आता डेड बॉल. देवेंद्र तू विश्वासाचा मारा असेल, 12 चेंडू आणि 15 धावसंख्येचं आव्हान असेल सौनस सडवे संघ समोर. पुन्हा सज्जाला गोलंदाज मार्कवर देवेंद्र तू विश्वासाचा मारा असेल. सुरेख गोलंदाजी, चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला, निर्धाव चेंडू सांगता होतो. आता मात्र धावसंख्या मात्र 2 धावा, बिनबाद 2 अशी धावसंख्या. पुन्हा मात्र सज्ज झालाय तो गोलंदाज देवेंद्र तू विश्वासाचा मारा असेल. पुढील चेंडू हलका ते मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू तो सरळ, एक धावसंख्या, दुसरी धावसंख्या पूर्ण, 2 धावसंख्या पोहोचते 4 या अंकावर. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येचं आव्हान असताना पहिल्या षटक चालू संघ धावसंख्या पोहोचते 4. या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 4 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रनवरती देवेंद्र तू विश्वासाचा मारा असेल. चेंडू मात्र फिर काम दिलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार, 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार.
संघाची धावसंख्या बघते 10 या अंकावरती. पुन्हा सज्जाला गोळींच्या रंगवरती देवेंद्र टू विशेष मार असेल. आता मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. चेंडू मात्र फिरकान दिलाय आणि सामना सवनस सडिया संघ विजय आले. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. सवनस सडिया संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. ते सवनस रांगोळी संघाचे मनपूर्वक स्वागत.